या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। पद्धतीनं म्हणजे ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सदस्य असतील, सरपंच असेल, या सगळ्याच आपल्याकडे असले पाहिजे अशा प्रकारची वृत्ती त्यांची आहे। मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2017 आणि 2022 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय सुभाषबाबू देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी आपण ही निवडणूक लढली होती ग्रामपंचायतची आणि आपली 5 वर्षामध्ये जी सत्ता असताना या गावामध्ये प्रचंड प्रमाणात आपण कामे केली होती। परंतु मागच्या 3 वर्षाचा जर आपण विचार केला तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचाराशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टी या ठिकाणी नाही आहेत। कुठलेही नवीन काम, नवीन विजन असं त्यांच्या डोक्यात नाही आहे। फक्त जातीचं भांडण लावणे, एखाद्या जातीबद्दल ह्यांनी असं बोलला, एखाद्या धर्माबद्दल त्यांनी तसं बोलला, अशा प्रकारची वल्गना करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधकाच्या माध्यमातून नेहमीच होत आलेलं आहे। मी आपणासमोर या ठिकाणी आज सभेमध्ये म्हणजे प्रचार शुभारंभाच्या माध्यमातून सांगतो की ही निवडणूक लोकांनी स्वतः हातामध्ये घेतल्यामुळं आपण ही निवडणूक अतिशय शांततेने निवडणूक लढायचं आहे। कुठल्याही जाती धर्माबद्दल बोलू नये, कुठल्याही घोषणा देऊ नये, उगाचच वेडेवाकडे घोषणा देणे, भावना दुखवणे, लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचं काम विरोधकाच्या माध्यमातून होत असते। त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, आपल्याबद्दल जातीमध्ये तेढ निर्माण करून अफवा पसरवून ह्या 8 दिवसामध्ये निवडणूक मारण्याची कला त्यांना आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे। त्यामुळं आपण अतिउत्साही न होता अतिशय शांत पद्धतीने निवडणूक आपल्याला लढायचं आहे। आता पुढच्या या 7-8 दिवसामध्ये माननीय अजितदादांचा दुखवटा या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असणार आहे। त्यामुळं आपण देखील शांततेनं या निवडणुकीला समोर जायचं आहे आणि पूर्ण ताकदीनं म्हणजे सगळ्याच आपल्या बाजूनं आहे, लाडकी बहीण आपल्या बाजूनं आहे, लाडका भाऊ आपल्या बाजूनं आहे असं न करता प्रत्येकाच्या घरापर्यंत चिन्ह आणि पार्टीचं काम, पार्टीचे विचार, पार्टीच्या नेत्यांचं काम आणि पार्टीच्या नेत्यांचं विचार पोहोचवण्याचं कार्य आता आमच्या आणि तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे। म्हणून मी आपणा सगळ्यांना एक कळकळून विनंती करतो की पुढचे 7 ते 8 दिवस अतिशय शांततेनं ही निवडणूक घेऊन आपल्याला समोर जायचं आहे आणि मी आपल्या सगळ्यांकडून त्याच गोष्टीची अपेक्षा करतो। प्रचाराला गेल्यानंतर गोंधळ घालणे, चुकीच्या घोषणाबाजी करणे आणि इतर जातीच्या भावना दुखवणे, इतर धर्माच्या भावना दुखवणे असल्या प्रकारचं काही काम करू नका। कारण मी या गावामध्ये नेतृत्व करत असताना मागच्या 20-22 वर्षामध्ये जात धर्म या सगळ्या पलीकडं एक मानवतावादी विचारांना काम करत आलो आणि आमच्या सगळ्या गटाचे लोक देखील अतिशय त्याच पद्धतीनं कामं करत आलेले आहेत। बाकीच्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये आपण व्यक्त करत जाऊ, परंतु आपण इथून पुढं सगळ्यांनी अतिशय शांतपणाने ही निवडणूक हाताळायची आहे। आम्हाला दोघांना उमेदवारी या राज्याचे नेते आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेब असतील, माननीय मनीष मालक देशमुख असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, दिलीप मालक माने असतील आणि पालकमंत्री जयकुमार गोरेजी असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेला आहे। लोक कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात, काही चुकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात, असं कुठल्याही प्रकारच्या अफवेला तुम्ही बळी पडू नये। आणि मागच्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर माझी पत्नी ज्यावेळी पंचायत समिती निवडणूक लढली होती, संगीता मुगळे, त्यावेळी आमचा 59 मतांना पराभव झालेला होता। परंतु ते पराभव आज आपल्याला सगळ्यांना भरून काढायचा आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे मित्र आदरणीय गौरीशंकरजी मेंढगुद्दे यांच्या पत्नी देखील मागच्या वेळी उमेदवार होत्या। यावेळी ते उमेदवार नाही आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला उमेदवारी दिली जाते तो त्या पार्टीचा उमेदवार म्हणजे कमळच असतो, अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची। गौरीशंकर मेंढगुद्दे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सगळे कार्यकर्ते असतील, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न लोक करतात। कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नका, सगळेच आपल्या सोबत आहेत आणि आपण अतिशय ताकदीनं चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढणार आहे। आणि ही निवडणूक मी उभारलोय असं न समजता आपण सगळ्यांनी, प्रत्येकाने आपण उमेदवाराचा आहे अशा प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये ठेवून सगळ्यांनी ताकदीनं ही निवडणूक लढायचं आहे। मी पुन्हा तेच सांगतो की कुठल्याही अफवेला कोणीही काही सांगू दे, मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु न ठेवता पूर्ण ताकदीनं घरापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
जी कामं आज महाराष्ट्रामध्ये उभं केलेली आहेत, लाडकी बहीण योजना असेल, लखपती दीदी योजना असेल, वेगवेगळ्या योजना आज महापुरामध्ये प्रचंड प्रमाणात पूर आला असताना महापुरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्याला मदत करण्याचा असेल, घरकुलच्या योजना असतील, प्रधानमंत्री आवास योजना असेल, आता सध्या पंचायत राज ग्राम सुरक्षा पंचायत राजच्या माध्यमातून आरोग्य शिबिरं असतील, लोकांच्या आरोग्यापासून ह्या सगळ्या मूलभूत सुविधापर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणजे या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्यांचं पालकत्व सामान्यांचं घेतल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांचे विचार प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. या तालुक्याचा विकास करत असताना आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी एक तालुक्याला विकासाचं मॉडेल बनवण्याचं जे स्वप्न बघितलेलं आहे ते जर साकार करायचं असेल तर आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं ही निवडणूक आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळकळून विनंती करतो की आपण याच्या पुढच्या 8 दिवसामध्ये घोषणामध्ये वेगवेगळे अफवा यावर विश्वास न ठेवता, आता माझ्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगतील, तुमच्याबद्दल मला काहीतरी सांगतील, ह्या सगळ्या गोष्टीवर फाटा मारून आपल्याला फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे व्हिजन, भारतीय जनता पार्टीचे विचार, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं कार्यकर्तृत्व घराघरापर्यंत पोहोचवून आपल्याला कमळ या चिन्हावरती आम्हाला दोघांना पण बटन दाबून भरघोस मतानं मंद्रुपमधून आपण लीड द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी ईश्वरचरणी करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, कुठल्याच अफवेला बळी न पडता ही निवडणूक अतिशय ताकदीनं आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. आपण माझ्या पाठीशी खंबीरपणानं आज या ठिकाणी उभारलेला आहात आणि आपली साथ आहे म्हणून आम्ही लढण्याचं धैर्य करतो. कारण मी पण एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, प्रशांतांना कडे देखील अतिशय सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी घराणेशाहीला फाटा देते. घराणेशाही इथं चालत नाही. ज्याच्याकडे नेतृत्व आहे, ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभारण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्येही करतील. आणि आम्ही आजपर्यंत एका सामान्य कुटुंबात राहून समाजासाठी जे आम्हाला स्वतःला 20-22 वर्ष वाहून घेऊन समाजासाठी जे काम केलेलं आहे, आमच्या माध्यमातून गावाचा विकास असेल, सर्वसामान्य लोकांचे वैयक्तिक काही प्रश्न असतील, वैयक्तिक काही कामं असतील, आम्ही जे केलेले आहेत तेच आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन जाणं आणि मताच्या माध्यमातून त्याचा मोबदला आज आपण मतदार बंधूंना मागणार आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनींना आणि बंधूंना हे सांगणार आहे की ही निवडणूक मी आणि सोनालीताई कडते उभारलेलो नाही. तुम्ही प्रत्येक जण उमेदवार आहात आणि आपल्या प्रत्येकाचे हे कमळ आहे. आणि मी उभारलो म्हणून मी गावचा आहे, सोनालीताई गावचे नाही आहेत, कंदलगावचे आहेत, असं कुठलाही भाव मनामध्ये ठेवू नका. कारण क्रॉस वोटिंग करणे, हे उमेदवार ते उमेदवार निवडणे अतिशय घातक असते. त्यामुळं मी सरळ तुम्हाला सांगतो, मला जर 100 मतदान पडत असेल तर सोनालीताईला 110 मतदान पडले पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. सोनालीताई पण काय बाहेरचे उमेदवार नाही आहेत, ते पण आपल्या मतदारसंघातले उमेदवार आहेत. आपण अतिशय ताकदीनं करताना करते मी आणि सोनालीताई काढते, आम्ही सगळे मिळून आणि तुमच्या साथीनं येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून पार्टीचं कार्य पोहोचवूयात अशीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सभा असेल, काही वेगवेगळ्या पार्टीचे कार्यक्रम असतील, प्रचार दौरा असेल, आता वार्डामध्ये आपले सदस्य आणि त्या वार्डातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आपल्याला मानणारा वर्ग सगळ्यांनी मिळून ज्या त्या वार्डामध्ये डोर टू डोर जाऊन घराच्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून पार्टीचं काम पोचवावं. आणि प्रचाराचं नियोजन करत असताना कुठल्याही प्रकारचं गोंधळ, आरडाओरडा न करता अतिशय शांततेनं ही निवडणूक लढायचे. कारण आपण भरपूर कामं केले, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कामावरती संपूर्ण जनता पाठीशी आहे. त्यामुळं आपण आपलं काम फक्त त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे, उमेदवाराची ओळख त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे. त्यामुळं लोकांना भारतीय जनता पार्टीचं काम आवडते आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी संपूर्ण जनता उभी आहे. फक्त आपण त्यांना मतदानापर्यंत पोहोचवणे आणि मतदान करायला लावणे ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी आता पुढच्या 8 दिवसामध्ये काही आमचे
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला फोन करतील, वेळेवर उपस्थित राहा, पुढच्या सभेची रूपरेषा काय असेल, प्रचाराचं काय असेल, सगळं तुम्हाला नियोजन त्यांनी देतील. त्या पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये रोज संध्याकाळी त्या वार्डातील कार्यकर्त्यांनी 6 ते 8, 6 ते 10 अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर न चुकता डेलीच्या डेली ठरवून दिलेलं काम प्रत्येकात मतदारापर्यंत गेलं पाहिजे. मतदाराला त्या मशीनवर आमच्या दोघांचे चिन्ह पाठ झाले पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि आपण 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष झाले पार्टीचं काम करतो आणि या कामाच्या मोबदल्यात आज मिळालेली संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. म्हणून शांततेनं, अतिशय शांततेनं ही निवडणूक आपल्याला पार पाडायची आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आपण एका फोनवरती तिथं उपस्थित झालात. आता ही निवडणूक आमची राहिलेली नाही आहे, ही निवडणूक संपूर्ण गावाची निवडणूक आहे. सगळ्यांनी खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा कळकळून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसामध्ये ही निवडणूक संपूर्णपणे ताकदीनं आपण सगळे लढूयात आणि वेळोवेळी येऊन सभा असेल या सगळ्या गोष्टी यशस्वी करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असेल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो पुढच्या 8 दिवस आपण चांगल्या पद्धतीने निवडून शकतो. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल. आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.